पुढच्या बातमीकडे वळूयात। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बच्चू कडू आज मुंबईमध्ये येणार आहेत। 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असेल। विविध विभागामधील 30 वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। आंदोलन न थांबवता बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। सरकारने तारीख दिली नाही, टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही। आपलं आंदोलन बंद पडणार नाही, बिलकुल पडायचं नाही। तुम्ही घरी जायचं नाहीये, आम्ही आज चाललो नाहीये, अजून निर्णय आपण केलेला नाहीये। घेतलाय का निर्णय आपण? 7 वाजता बैठक आहे आणि 12च्या फ्लाईटनं आम्ही जाणार आहोत। आता कार्यकर्त्याला भेटणार, कारण त्या पावसामुळे सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे। मैदानात पूर्णपणे पाऊस असलेला आहे आणि आता 9 वाजता आमची तिथं बैठक आहे। तिथून कोणते कोणते मंडळ शिष्टमंडळ जायचं ते ठरवणार। असं वाटतं का आम्ही जे बैठक झाल्यानंतर तिथं बैठक घेऊ आणि जमलं वाटलं तर तिथं घेऊन घोषणा घेऊन मग कार्यकर्त्यासमोर येऊन करू। म्हणजे महाराष्ट्र सरकारसोबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर शेतकरी नेत्यांची पुन्हा रात्री आज बैठक होणार मुंबईला। हो, ते बैठक झाल्यानंतर मग आंदोलन कसं चालू ठेवायचं, कारण पाऊस आहे, वातावरण आहे सगळं, या सगळ्या याच्यात कसं आंदोलन सुरू करायचं ती बैठक झाल्यानंतर लगेच आमची बैठक होईल आणि बैठकीनंतर मग आंदोलनाच्या बाबतीत आम्ही घोषणा करू। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। बच्चू कडूंना आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय, चर्चा करावी असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। लोकांना त्रास होईल असं करू नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं हे आवाहन आहे। माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी, अशा प्रकारचं डिस्ट्रप्शन करू नये, लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये। मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नवसे गवसे असेही शिरतात, म्हणजे तिथे जेन्युइन लोक देखील आहेत, मी काही तसं म्हणत नाही, पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून, अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असेही प्रयत्न करत असतात। त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही, त्या करू दिल्या जाणारही नाहीत। त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत। या सरकारने 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय, पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो आहोत। त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे, चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा। कर्जमाफीसाठी सरकारनं समिती नेमलेली आहे असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। सर्वसामान्य शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणं आवश्यक आहे, कर्जमाफी करणं सरकारचा संकल्पनामा असल्याचं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। कुठल्या ना कुठल्या मार्गातनं पिकाची नुकसान भरपाई यातून कॅश पैसे दिले पाहिजे। कर्जमाफीचे पैसे कुठे जाणार आहे? बँकात जाणार आहे। त्यामुळे बँकाचं कर्ज आपण त्या ठिकाणी पूर्ण या राज्याची संपूर्ण चौकशी जी समिती नेमली आपण कर्जमाफी करतात ती समिती अभ्यास करत आहे। निश्चितपणे मला विश्वास आहे की आमचं सरकार कर्जमाफीकडे चाललं आहे, पण त्याला जो काही वेळ लागेल, जो काही त्याला टाईमलाईन लागेल ती द्यावी लागेल। तर आंदोलनकर्ते टाईमलाईनवर त्या ठिकाणी मान्य करायला तयार नाही, ते आजच कर्जमाफी करा, आजच कर्जमाफी करा अशी त्या ठिकाणी त्यांची भूमिका आहे। सरकार पॉझिटिव्ह आहे, सरकार चर्चा करेल। आज मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे, त्यातून निर्णय होईल। आज मुळात शेतकऱ्याला मदत करणे, शेतकऱ्याला कॅशची गरज आहे, शेतकऱ्याला रबीची गरज आहे, शेतकऱ्याला रबीचे पीक देण्याची गरज आहे, शेतकऱ्याच्या शेतात पांढऱ्या रस्त्याची गरज आहे। कर्जमाफी करणार आहे, कर्जमाफीपासून सरकार पडत नाही, आमचा मॅन्युफॅक्चर आहे, आमचा संकल्पनामा आहे, देवेंद्र फडणवीस सरकारचा संकल्पनामा आहे की आम्ही करणारच। पण आपल्याला थोडा वेळ बच्चू कडू आणि टीमला द्यावा लागेल। निश्चितपणे मला वाटतं की याच्यामधून मार्ग निघेल। मनोज जरांगे बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये जरांगे बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी येणार आहेत। वर्ध्यामध्ये सध्या मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच ते आंदोलनस्थळी पोहोचतील अशी माहिती बच्चू कडू यांच्याकडून सुद्धा देण्यात आलेली आहे। काल बच्चू कडू आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये फोनवरून संवाद देखील झालेला आहे आणि आपण शेतकरी म्हणून येत असल्याचं मनोज जरांगेंनी या ठिकाणी स्पष्ट केल्याची माहिती बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आली आहे। त्यांची चर्चा आम्ही जालना जिल्ह्याच्या हद्दीच्या पुढे आल्याच्या नंतर आम्हाला माहीत झालं त्यांची मुंबई चर्चा आहे की नाही, ते आम्हाला काय अगोदर माहीत नव्हतं, परंतु
शेतकऱ्यांवरती ही अटीतटीची वेळ होती. गोरगरिबांच्या लढ्यासाठी गोरगरीब जनता रस्त्यावरती बसली होती. आपण यावेळेस ताकदीनं साथ देणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही रात्री, तब्येत माझी बरोबर नाही आहे तरी पण रात्री आम्ही ताबडतोब निघालो. आता बघून जातो आणि बघतो तिथलं आता काय नियोजन हे मला माहीत नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे ही प्रमुख मागणी असल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलंय. खरीप पीक हातातून गेलेलं आहे. रब्बी पिकासाठी बियाणं, खत कुठून आणायचं हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय. चर्चेमध्ये डावपेच केला तर उद्या रेल रोकोचा इशारा दिलेला आहे असं अजित नवलेंनी म्हटलेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जमिनीची मर्यादा घालू नका. स्केल ऑफ फायनान्स हे मेन धरा आणि स्केल ऑफ फायनान्स प्रमाणे ते निकषामध्ये बसतंय का बघा. याच्यामध्ये आम्ही असं नाही म्हणत कलेक्टरचं शेती आहे आणि त्याचं कर्ज माफ करा. आम्ही असं नाही म्हणत एखादा मोठा व्यापारी आहे तो इन्कम टॅक्स भरतो, GST भरतो, त्याचं कर्ज माफ करा. सरकार आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेणार आहे नाहीतर उद्याचा रेल रोको आहेच. त्या चर्चेमध्ये जर दगाफटका झाला, जर त्याच्यामध्ये डावपेच केले गेले, वेगळ्या प्रकारे ते आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला गेला तर उद्या रेल रोकोचा सुद्धा इशारा बच्चू कडू, राजू शेट्टी आणि बाकी सगळ्या नेत्यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे कार्यकर्त्यांना अटक करून, दबाव टाकून आणि डावपेच करून हे आंदोलन फोडता येणार नाही. हे जितक्या लवकर सरकारला समजेल तितक्या लवकर मला वाटतं ते फायद्यात राहतील. सातबारा कोरा करण्यात कडूंना यश आल्यास आम्ही स्वागत करू असं राऊतांनी म्हटलंय. बच्चू कडू लढवय्ये नेते असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. बच्चू कडू हे लढवय्ये नेते आहेत. मनोज जरांगे पाटील हे मुंबईतून आपल्या मागण्या मान्य करून परत गेले. बच्चू कडूंना यश मिळालं सातबारा कोरा करण्यासंदर्भात तर आम्ही नक्कीच स्वागत करू. कारण सातबारा कोरा ही संकल्पना आणि संज्ञा शिवसेनेची, उद्धव ठाकरे साहेबांची, की सातबारा कोरा झालाच पाहिजे. यासाठी आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यासाठी कर्जमाफीही केली आणि आताही त्या पद्धतीनं कर्जमाफी व्हावी ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे.